हॅलो फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य भांगे आहे आणि फाउंडेशन कोर्सच्या सिरीजमध्ये आपण आज रेशिओ प्रपोर्शन स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, चला मग बघूयात मग रेशिओ आणि प्रपोर्शन. तर जसं चॅप्टरचं नाव आहे, आपण दोन्ही टर्मचा अर्थ समजून घेऊन सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण काय बघणार आहोत, रेशिओ आणि त्यानंतर प्रपोर्शन. चला रेशिओ. तर बघा, रेशिओची इथं डेफिनेशन दिली आहे. रेशिओ म्हणजे काय असतं, द रिलेशन बिटवीन टू नंबर्स विच शोज हाऊ मच बिगर वन क्वांटिटी इज दॅन दी अदर. आता बघा, हे इंग्लिश मध्ये आहे. सोप्या शब्दात जर बघायचं म्हणलं तर काय, आता दोन नंबर आहेत समजा. फॉर एक्झाम्पल काय, एक नंबर आहे 8 आणि दुसरा नंबर आहे 12. तर आपल्याला बघायचंय की कोणता नंबर मोठा आहे आणि किती मोठा आहे. तर आपण त्यासाठी काय वापरतो, रेशिओ. मग कसं बघणार, समजा रेशिओ घ्यायचा आहे दोन नंबरचा 8 आणि 12. तर मी काय करणार, 8 डिवायडेड बाय 12. म्हणजे आपल्याला आता काय कळतं, कोणता नंबर किती लहान आहे, कोणता नंबर किती मोठा आहे. मग बघा, आता 8 आणि 12 दोन्हीला 4 ने डिवाइड करता येतं. तर मग ह्याला मी काय करणार, हे 4 2 जा 8, 4 3 जा 12. म्हणजे हा रेशिओ किती आला, 2 डिवायडेड बाय 3. ठीक आहे. बघा आणखीन एक एक्झाम्पल बघा. आता समजा दोन मुलं आहेत. ठीक आहे, काय आहेत, दोन मुलं. एक आहे ए, दुसरा आहे बी. दोघांचं आता आपल्याला काय बघायचंय, एज बघायचंय. ए चं एज आहे समजा 24 आणि बी चं किती आहे, 8 इयर्स. ठीक आहे, बी चं किती आहे, 8 इयर्स. मग आपल्याला काय काढायचं आहे, रेशिओ काढायचा आहे दोघांच्या एजचा. तर कसं काढणार बघा, रेशिओ ऑफ एज टू बी. कसं करणार मग, ए इज टू बी इज इक्वल्स टू, ए चं एज किती आहे 24 डिवायडेड बाय बी चं एज 8. हे किती येईल, 3 डिवायडेड बाय 1 इज इक्वल्स टू काय आलं, 3:1. ठीक आहे, हा काय आला, एजचा रेशिओ. नेक्स्ट बघा, मग आता प्रॉपर्टीज बघू आता आपण रेशिओच्या नेक्स्ट. ठीक आहे, कुठल्या पण रेशिओला आता आपण बघा एक्सप्रेस करताना कुठल्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करणार, ए डिवायडेड बाय बी किंवा ए इज टू बी. हा एक रेशिओ आहे, बरोबर. तर आता आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ हेडिंग. ठीक आहे, तर बघा प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ मध्ये पहिली प्रॉपर्टी काय आहे, रेशिओ इज अ युनिटलेस क्वांटिटी. युनिटलेस क्वांटिटी म्हणजे काय, आपण आता जेव्हा रेशिओ काढतो तेव्हा आपण रेशिओ सेम गोष्टींचा काढतो. म्हणजे आता आपण एक्झाम्पल बघितलं, दोन बॉयची आपण एज काढली, ए आणि बी ची. तर आपण रेशिओ कोणाचा घेतला, दोघांच्या पण एजचा. असं केलं का की एकाच्या वेटचा रेशिओ घेतला आणि एकाच्या एजचा, नाही ना, दोघांच्या पण एजचा. तर सेम क्वांटिटीचा आपण रेशिओ घेतो, त्याच्यामुळं सेम क्वांटिटीला आपण डिवाइड करतो. त्याच्यामुळे रेशिओ ही काय होते, एक युनिटलेस क्वांटिटी होते. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता कन्सिडर करा, ए इज टू बी हा एक आपला रेशिओ आहे, बरोबर. मग बघा, आता ए इज टू बी हा एक रेशिओ आहे आणि सी इज टू डी हा दुसरा रेशिओ आहे. ठीक आहे, आणि मी काय कन्सिडर केलंय, ए इज टू बी इज इक्वल्स टू सी इज टू डी. ठीक आहे, मग आता बघा पहिली प्रॉपर्टी आपली काय असते बघा, इन्व्हर्टेंडो प्रॉपर्टी. म्हणजे काय बघा, आता बघा हे मी रेशिओ लिहिलेत, आता इकडे मी प्रॉपर्टी लिहिणार ह्यांच्या एक एक. ए इज टू बी इज इक्वल टू सी इज टू डी जर असेल तर बी इज टू ए इज इक्वल टू डी इज टू सी. ठीक आहे, मग दुसरी प्रॉपर्टी बघा. दुसरी प्रॉपर्टी काय असते, जर ए इज टू बी इज इक्वल टू सी इज टू डी आहे तर ए प्लस बी इज टू बी इज इक्वल्स टू सी प्लस बी इज टू सी. ठीक आहे, हे दोन प्रॉपर्टी झाल्या. मग पुढं तिसरी प्रॉपर्टी बघा. आता आपलं कन्सिडरेशन काय आहे, पहिलं ए इज टू बी इज इक्वल्स टू
C:D. ठीक आहे. थर्ड प्रॉपर्टी काय असेल बघा मग, A minus B is to B is equals to C minus D is to C. ठीक आहे. हे कसं आलं ह्याचं एक्सप्लेनेशन पण देतो मी, एका प्रॉपर्टीचं एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा ही प्रॉपर्टी आहे आपली. तर आता आपल्याला माहिती आहे एक बेसिक प्रॉपर्टी आहे, जर दोन क्वांटिटी इक्वल असल्या आणि दोन्ही साइडला एकच नंबर जर ऍड केला किंवा सबट्रॅक्ट केला तर इक्वॅलिटी मध्ये काही फरक पडतो का रे? नाही. इक्वॅलिटी जशाला तशी राहते. मग बघा आता मी तर काय करतो, सबट्रॅक्ट 1. मग बघा हे काय होईल, A/B इज इक्वल टू C/D आहे. मग मी आता काय करणार, दोन्ही मधून सबट्रॅक्ट 1 म्हणजे हे काय होईल, A/B -1 इज इक्वल टू C/D -1. मग बघा आता इथं सबट्रॅक्शन आपण याची कसं करणार माहिती ना सगळ्यांना. तर बघा हे काय होईल, A - B डिवायडेड बाय B इज इक्वल टू C-D डिवायडेड बाय C. बरोबर. तर हे बघा हे काय ह्याचं तुम्हाला प्रूफ केलंय. आणि जी मागच्या पेजवर आपण प्रॉपर्टी लिहिली होती ही वाली A+B इज टू B इज इक्वल टू C+D बाय C, इथं काय केलं होतं, पुढच्या ह्याच्यात आपण मायनस केलं, इथं फक्त काय करायचं, +1 करायचं, हे येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट बघा आता आणखीन एक प्रॉपर्टी असते बघा, A:B हा रेशिओ आहे समजा. आता मी काय करणार, एक नंबर घ्या समजा K नंबर. ठीक आहे. एक मी कॉन्स्टंट नंबर कुठला घेतलाय, K. आणि A:B हा जर रेशिओ असला माझा, तर मी आता काय करणार, मल्टिप्लाय बोथ बाय K. मग हे काय येईल बघा, मल्टिप्लाय बोथ बाय K म्हणजे काय, A ला आपण K न मल्टिप्लाय करायचं, B ला आपण K न मल्टिप्लाय करायचं. मग रेशिओ काय होईल आपला, A × K डिवायडेड बाय B × K. आता बघा हे दोन्हीला मी मल्टिप्लाय करायलो, हे K इथं कॅन्सल होईल का रे, हो होईल कॅन्सल. मग हे रेशिओ काय येईल, A:B. याचा अर्थ काय झाला, इफ both the numbers of ratio are multiplied by same number then ratio remains constant. आणि सेम ट्रू आहे डिव्हिजन साठी. A:B हा आपला रेशिओ आहे आणि दुसरा कोणता तरी नंबर आहे समजा Z. आता मी जर काय केलं, दोन्ही नंबरला both A and B are divided by Z, तर रेशिओ चेंज होईल का, नाही. द रेशिओ विल नॉट चेंज. ठीक आहे. रेशिओ तशाला तसाच राहील, रेशिओ काय राहील, A:B राहील. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आणि रेशिओचे आणखीन एक सांगितलंय तुम्हाला, पण डबल एकदा लक्षात घ्या. जर नंबर आहे समजा, रेशिओ आहे 36 आणि 4, तर रेशिओ कधीच म्हणायचं नाही की 36:4 आहे. जोपर्यंत त्यांना एका कॉमन फॅक्टरने डिवाइड होते, सगळ्यात जास्त लहान संख्येत जोपर्यंत आणता येते त्याला रेशिओ म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आता हा 9:1 रेशिओ आहे. ठीक आहे. ह्याला कधीच म्हणायचं नाही 36/4 रेशिओ आहे, 4 ने डिवाइड करता येते ना दोन्हीकडे, मग हे 9:1 रेशिओ. ठीक आहे. तसंच बघा आता समजा 28:16 आहे, जर 28:16 नसेल, आता ह्या दोन्हीला कुठल्या नंबरने डिवाइड होतं बघा, 2 ने डिवाइड होते, मग 2 ने डिवाइड करा, हे किती येईल, 14/8 येईल. आणखीन एकदा 2 न होते, 7/4. ठीक आहे. म्हणजे हा रेशिओ काय आहे, फायनली हा रेशिओ 7:4 आहे. ठीक आहे. समजलं. चला क्वेश्चन बघू आता थोडे. बघा क्वेश्चन काय आहे, राईट द रेशियोज
इन रिड्यूस फॉर्म, हा तेच तुम्हाला सांगितलं रिड्यूस फॉर्म मध्ये लिहायचं, जसं आता असं कधीच लिहायचं नाही. तर इथं कशाचा रेशो काढा म्हणले आपल्याला, रेडियस टू डायमीटर ऑफ सर्कल. ठीक आहे, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण कन्सिडर करू लेट रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल्स टू आर. ठीक आहे, मग आता आपल्या सगळ्यांना माहिती डायमीटर ऑफ सर्कल काय असेल, रेडियस आर असेल तर सगळ्यांना माहिती की डायमीटर रेडियसच्या डबल असते. मग डायमीटर ऑफ सर्कल किती येईल रे, 2r येईल बरोबर. मग आता बघा आपल्याला काय विचारले, रेडियस आणि डायमीटरचा रेशो किती येईल, मग रेडियस डिवायडेड बाय डायमीटर, रेडियस r आणि डायमीटर 2r. मग रेशो काय येईल बघा, हे आर आर कॅन्सल होईल, मग रेशो किती आला, 1 डिवायडेड बाय 2, म्हणजेच काय 1:2 रेशो आला बरोबर. नेक्स्ट, हा आता बघा हा क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय तुम्हाला, इफ a is to b is equals to 7:3, find 5a plus 3b divided by 5a minus 3b. तर बघा आता कसं सॉल्व्ह करणार अशा क्वेश्चनला. एक सोपी मेथड सांगतो तुम्हाला. आता बघा हा रेशिओ आहे, म्हणजे आपण काय करणार, हे a आणि b 7 आणि 3 आहेत अशातली गोष्ट नाही, यामध्ये काहीतरी कॉमन फॅक्टर असेल. तर मी ह्या a:b ला मी काय कन्सिडर करतो, a इज इक्वल्स टू 7x. ठीक आहे, a इज इक्वल्स टू काय कन्सिडर करणार मी, 7x, आणि b इज इक्वल्स टू काय कन्सिडर करणार, 3x बरोबर. कारण बघा a:b 7:3 आहे, म्हणजे आता बघा a इज इक्वल्स टू 7x आणि b इज इक्वल्स टू 3x घेतलं तर आपला a:b चा रेशो हाच येईल का रे, 7/3 येईल. मग बघा आता a आणि b च्या व्हॅल्यू सरळ सबस्टिट्यूट करू आपण त्या इक्वेशन मध्ये, म्हणजे आपल्याला रेशो भेटेल बरोबर. मग बघा आता 5a plus 3b divided by 5a minus 3b is equals to, आता बघा हे 5a ची व्हॅल्यू आपण कन्सिडर किती केली, 7x इंटू 7x मायनस 3b ची आपण किती घेतली आहे, 3x डिवायडेड बाय हे 5 इंटू 7x, सॉरी वर प्लस आहे, खाली मायनस आहे, 5 इंटू 7x मायनस 3b म्हणजे किती 3x. बघा मग हे किती येईल बघा, 5 इंटू 7x किती रे, 35x प्लस 3 इंटू 3x 9x बरोबर, डिवायडेड बाय 5 इंटू 7x किती 35x मायनस 3 इंटू 3x 9x. हे किती येईल बघा रे, 35 प्लस 9x किती 44x डिवायडेड बाय 35 मायनस 9x किती 26x बरोबर. मग बघा आता x x कॅन्सल होईल, रेशो मध्ये जे कॉमन फॅक्टर आहेत ते सगळे कॅन्सल करायचे. आता बघा 44 आणि 26 कुठल्या कॉमन नंबरला डिवाइड होतात का, होतात 2 ने डिवाइड होतात. मग काय येणार आहे 222 आणि हे इथं 13, म्हणजे आपला फायनल रेशो काय आलाय 13, 22:13. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट रेशो झाला आपलं. आता आपण काय बघूयात, प्रपोर्शन. ठीक आहे, आता बघा प्रपोर्शनची कन्सेप्ट कशी असते बघा. आता घरी आपली आई सगळ्यांनी बघितलं असेल, कुकर मध्ये भात लावतो आपण. तर आता जर कधी तुम्ही तुमच्या आईला विचारलात, आई मी भात लावायलो किती पाणी टाकू मी, भात शिजवण्यासाठी पाणी टाकतात,
तर आई तुम्हाला असं कधीच सांगणार नाही की 1 ग्लास पाणी टाक, 2 ग्लास पाणी टाक. आई काय म्हणेल तुम्हाला बघा, आता काय म्हणते आई, जर 1 ग्लास राईस घेतला, म्हणजे 1 ग्लास भात घेतला, आपण 1 ग्लास तांदूळ घेतले, तर आई काय म्हणते, फॉर एक्झाम्पल समजा 2 ग्लास पाणी टाक म्हणते. ठीक आहे, 2 ग्लास वॉटर. म्हणजे काय, आई असं सांगणार नाही की सरळ 2 ग्लास पाणी टाकून दे. आई काय म्हणणार, जर 1 ग्लास तांदूळ घेत असशील तू शिजवण्यासाठी, तर काय कर, 2 ग्लास पाणी टाक. मग आता बघा, आता जर समजा मी 2 ग्लास राईस घेतला, किती, 2 ग्लास राईस. मग आता मला 2 ग्लास वॉटर टाकूनच चालेल का रे? नाही चालणार, कारण राईसची जर क्वांटिटी वाढवली आणि वॉटरची क्वांटिटी तशीच ठेवली तर भात शिजेल का? नाही. म्हणजे आपण काय करणार, जर राईस वाढवायलो तर वॉटर पण वाढवावं लागेल आपल्याला. मग किती येईल बघा, इथं रेशो बघा आता हे किती आहे, राईस इज टू वॉटरचा. ठीक आहे, इथं बघा किती आहे, 1 ग्लास राईस आहे, म्हणजे 1 इज टू किती, 2 ग्लास वॉटर. किती आहे, 1:2 रेशो आहे. मग आता इथं हा सेम रेशो लावा. जर 2 ग्लास राईस आहे, किती, 2 ग्लास राईस. आता बघा आपल्याला माहित आहे राईस इज टू वॉटर चा रेशो किती आहे, 1:2 आहे, बरोबर. आणि आता बघा, मग आपण आता राईस किती घेतलाय, 2 ग्लास. मग आता मला वॉटर किती घ्यावं लागेल फाइंड करायचंय, तर मी वॉटर किती घ्यावं लागेल मला काय कन्सिडर करतो, समजा मी एक्स कन्सिडर केलं. ठीक आहे, एक्स कन्सिडर केलं. मग आता हे एवढं इक्वेशन बघा, हे इक्वॅलिटी आहे, हे एक्स इकडे येऊन मल्टिप्लाय होईल, हे 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय येईल, एक्स इज इक्वल्स टू 4 ग्लास येईल, बरोबर. एक्स इज इक्वल्स टू काय येईल, 4 ग्लास, 4 ग्लास वॉटर. म्हणजे हे काय झालं, प्रपोर्शन. एखाद्या गोष्टीला दुसरी गोष्ट किती लागते, त्याला आपण काय म्हणतो, प्रपोर्शन. आता ह्यालाच आपण थोडं, आता हे आपण हे बघितलं, ह्याला थोडं मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये बघू कसं लिहिणार. ठीक आहे, थांबा एक, ह्याला मॅथ्सच्या भाषेमध्ये आपण कसं लिहिणार बघा. आता समजा आता 2 रेशो आहेत, त्यांना आपण प्रपोर्शन मध्ये कधी म्हणणार. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, मी 2 रेशो घेतो. पहिला घेतो माझा मी A:B, आणि दुसरा रेशो काय घेतो, C:D. ठीक आहे, आता बघा हे 2 रेशो प्रपोर्शन मध्ये कधी होणार, आधी प्रपोर्शनॅलिटीचं हे सिम्बॉल बघा, हे बघा A:B, C:D असं लिहितात प्रपोर्शनॅलिटीला. ठीक आहे, तर आता बघा, जर A डिवायडेड बाय B इज इक्वल्स टू C डिवायडेड बाय D असेल. ठीक आहे, काय म्हणलो मी, A डिवायडेड बाय B म्हणजे हा पहिला रेशो इज इक्वल्स टू दुसरा रेशो. ही जर कन्सेप्ट अप्लाय होत असेल तर आपण काय म्हणतो, हे 2 रेशो कशात आहेत, प्रपोर्शन मध्ये आहेत. इफ A डिवायडेड बाय B इज इक्वल्स टू C डिवायडेड बाय D, तर आपण काय म्हणणार, हे रेशो प्रपोर्शन मध्ये आहेत. मग बघा आता आणखीन एक कन्सेप्ट असते, कंटिन्यूड प्रपोर्शन. समजा आता मला 3च नंबर दिले, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा. आता तुम्हाला पुढे क्वेश्चन वगैरे येतील की बघून सांगा की नंबर कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत का नाही. तर मग काय करणार, आता 3 नंबर घ्या, कन्सिडर करा A, B आणि C. आता क्वेश्चन काय असतं की बघून सांगा की हे नंबर कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आहेत का नाही. मग काय करणार बघा, आपण आता 3च नंबर आहेत आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, प्रपोर्शन बघण्यासाठी काय करणार आपण, A/B इज इक्वल्स टू C/D. पण आता इथं बघा, इथं 3च नंबर दिलेत, तिथं 4 आहेत. मग ह्या केसमध्ये आपण काय करणार बघा, आता आपल्याला 2 रेशो पाहिजेत, 3 नंबर मध्येच 2 रेशो बनवायचे. कसे बनवायचे बघा, हे 3 सलग नंबर दिलेत, तर काय करायचं, पहिल्यांदा पहिल्या 2 नंबरला अंडरलाईन करा. ठीक आहे, केलात. आणि पुन्हा काय करा, दुसऱ्या 2 नंबरला अंडरलाईन करा. केलात. आता बघा अंडरलाईन का बरं केलंय मी,
अंडरलाईन केल्या नंबर पासून रेशो बनवायचं. काय करायचं, पहिल्यांदा मी पहिले दोन अंडरलाईन केले म्हणजे मी पहिल्या दोन नंबर पासून एक रेशो बनवणार. माझा पहिला रेशो कुठला, ए आणि बी पासून कुठला रेशो बनवणार, A:B. आणि आता दुसऱ्यांदा कुठले दोन नंबर अंडरलाईन केलेत, बी आणि सी, त्याच्यापासून दुसरा रेशो बनवणार B:C. ठीक आहे. आणि मग यांना काय करणार, इक्वल. ठीक आहे. हे जर इक्वल असेल, इफ A:B is equals to B:C, then ABC are in continued proportion. ठीक आहे. आणि जर if A:B is not equals to B:C, then ABC are not in continued proportion. ठीक आहे. समजलं सगळ्यांना. बघा एक एक्झाम्पल बघू आपण त्याच्यासाठी. आता ABC च्या जागी एक नंबर टाकलं की तुम्हाला लगेच समजून जाईल. ठीक आहे. बघा काय क्वेश्चन आहे, चेक वेदर द फॉलोइंग नंबर्स आर इन दी कंटिन्युअस प्रोपोर्शन. हा बघा पहिले एक्झाम्पल बघा. यामध्ये पहिले एक्झाम्पल काय, 2 4 8. ठीक आहे. 2 4 आणि 8 हे पहिले एक्झाम्पल आहे आपलं. मग बघा मी तुम्हाला काय म्हणलं, काय करायचं, पहिले दोन नंबर अंडरलाईन करायचे, पुन्हा दुसरे दोन नंबर अंडरलाईन करायचे. मग पहिल्या दोन पासून येणारा रेशो किती आहे बघा, 2/4. आता हे बघा 2 न डिवाइड होते, 2 1 2, 2 2 4, म्हणजे किती येईल, 1/2. बरोबर. आता मी एक काम करतो, ह्यांच्यावर ABC लिहितो. म्हणजे 2 ला मी A कन्सिडर करतो, 4 ला B कन्सिडर करतो आणि 8 ला C कन्सिडर करतो. मग हे बघा हे A/B ची आपली व्हॅल्यू किती आली, 2/4 इज इक्वल्स टू 1/2. आता मी सेम मेथडनं काय करतो, B/C ची व्हॅल्यू काढून घेतो. B/C हे BC त्याने दिलेलं नाही बरं का, मी कन्सिडर केलंय. 2 ला A, 4 ला B आणि 8 ला C. मग B/C जर मी काढलं तर किती येईल, B4 आणि C8. आता बघा हे होते का रे, हे कशाने डिवाइड, 4 ने डिवाइड होतात दोन्ही नंबर. मग हे काय येईल, 4 1 4, 4 2 8. म्हणजे हे किती आले, B/C पण किती आले, 1/2. आणि A/B पण किती आले, 1/2. म्हणजे काय आलं इथं आपलं, A/B इज इक्वल्स टू B/C. बरोबर. मग ह्याचा अर्थ काय झाला, ABC आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. ठीक आहे. चला आणखीन एक एक्झाम्पल बघा याचं. आता दुसरे नंबर घेऊ. बघा आता काय घेतो मी, दुसरं एक्झाम्पल बघा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय घेणार आपण, 3 9 आणि 12. ठीक आहे. मग बघा तुम्हाला काय सांगितलंय, त्याला कन्सिडर करा A:B:C. मग आता बघा ह्याला अंडरलाईन करा, याला अंडरलाईन करा, पहिले दोन आणि दुसरे दोन. मग बघा A:B किती येईल रे, 3/9 इज इक्वल्स टू हे किती येईल, आता कशा डिवाइड होते का, 3 ने डिवाइड होतात दोन नंबर. 3 1 3 3 हे किती आलं, 1/3. ठीक आहे. चला B/C काढून घ्या सेम मेथडनं. B/C किती येईल, B किती आहे आपलं 9, C किती आहे 12. कशाने डिवाइड होतात का रे हे दोन नंबर, होते कशाने होते, 3 ने डिवाइड होतात. 3 1 3 2 6, 3 3 9 आणि 3 4 12. म्हणजे किती आलं, 3/4. आता बघा आपलं A/B किती आले, 1/3 आणि B/C किती आले, 3/4. मग बघा A/B इज इक्वल्स टू 1/2 आणि काय B/C इज इक्वल्स टू 3/4. हे दोन इक्वल आहेत का रे आता,
अरे आहेत का, नाहीत इक्वल म्हणजे काय, ए बाय बी इज नॉट इक्वल्स टू बी बाय सी, देअरफॉर काय 3 9 12, हे ए बी सी काय आहे, ए 3 बी 9 सी 12 आहे, 3 9 12 आर नॉट इन कंटिन्यूड प्रपोर्शन. ठीक आहे, समजलं. चला पुढं. आता बघा, प्रपोर्शन मध्ये पण दोन टाइप असतात आपले, एक असते डायरेक्ट प्रपोर्शन आणि दुसरं असते इनडायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे, चला आधी ते बघूत मग. प्रपोर्शन, प्रपोर्शन मध्ये मी काय म्हणलं तुम्हाला, एक असतं डायरेक्ट प्रपोर्शन आणि दुसरं काय असते इनडायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे, आता बघा डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन या टर्म्सचा अर्थ काय आहे बघा. ठीक आहे, तर बघा आता सगळ्यांना गाडी माहित आहे आपली, कार किंवा आपली मोटरसायकल किंवा ऍक्टिव्हा आहे, समजा ऍक्टिव्हा आहे समजा आपली. आता समजा मला ए पॉइंट वरून बी पॉइंट वर जायचंय, तर मला गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागतंय बरोबर. पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालणार आहे का आपली, नाही. मग आता समजा 1 लिटर पेट्रोल टाकलं की गाडी किती चालेल रे माझी, समजा 40 किलोमीटर चालेल बरोबर. हे इकडं पेट्रोल आणि इकडं डिस्टन्स. ठीक आहे, तर 1 लिटर पेट्रोल मध्ये माझी गाडी किती चालेल, 40 किलोमीटर. समजा मी 2 लिटर टाकलं, मग किती चालेल रे, 80 किलोमीटर बरोबर. समजा 3 लिटर टाकलं, तर किती चालेल, 120 किलोमीटर बरोबर. ठीक आहे, आता मी काय करतो, हा पेट्रोलला समजा एक्स कन्सिडर करतो आणि डिस्टन्सला वाय कन्सिडर करतो. ठीक आहे, मग आता बघा मी x:y चा इथे रेशिओ लिहितो. ह्या कॉलम मध्ये, थर्ड कॉलम मध्ये मी काय लिहिणार, x:y चा रेशिओ लिहिणार. हे आपले सॉरी हा, हे आपले 3 कॉलम आहेत. हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम आणि तो तिसरा कॉलम. मग बघा पहिल्या कॉलम मध्ये काय मी लिहिले, किती लिटर पेट्रोल टाकले. दुसऱ्या कॉलम मध्ये काय लिहिले, किती डिस्टन्स आहे. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये मी काय लिहिणार, पेट्रोल आणि डिस्टन्सचा रेशिओ, x:y चा रेशिओ लिहिणार मी. तर बघा मग आता काय येईल, x:y चा रेशिओ 1:40 येईल इथं बरोबर. बरोबर का रे, इथं 1:40 येईल. आता इथं दुसऱ्या केस मध्ये बघा, इथं काय येईल, 2/80 म्हणजे हे किती येईल रे, 2 1 जा 240 जा 1:4 इथं पण 1:40 सॉरी. ठीक आहे, आता थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा, 3 लिटर पेट्रोल आणि 120 किलोमीटर डिस्टन्स म्हणजे 3/120. हे पण बघा 3 1 जा 340 जा 1:40 बरोबर. मग बघा ह्या तीन ह्याच्यात तुम्हाला काय कॉमन गोष्ट दिसायला आहे रे, रेशिओ कॉन्स्टंट यायला एकतर. आणि दुसरी गोष्ट बघा, आता डायरेक्ट प्रपोर्शन काय असते, 1 लिटर पेट्रोल मध्ये 40 किलोमीटर चालेल ती, 2 लिटर पेट्रोल मध्ये 80 किलोमीटर चालली आहे. ठीक आहे, 3 लिटर पेट्रोल मध्ये 120, 4 लिटर जर टाकलं सॉरी 4 लिटर जर टाकलं तर 160 किलोमीटर. मग बघा आपण आता तुम्ही सगळे इथं बघू शकतात का रे, बघा जसं जसं पेट्रोलची क्वांटिटी वाढत चालली आहे तसं तसं जे डिस्टन्स गाडी मूव्ह करू शकते ते पण वाढत चाललंय बरोबर. अरे हो का नाही, वाढायले का नाही. बघा 1 लिटर मध्ये 40, 2 लिटर मध्ये 80, 3 लिटर मध्ये 120 आणि एका फिक्स प्रोपोर्शन मध्ये वाढायलंय. म्हणजे काय, जसं जसं पेट्रोल वाढायलंय तसं तसं डिस्टन्स वाढायलंय. पेट्रोल म्हणजे आपलं काय, एक्स क्वांटिटी, डिस्टन्स आपली वाय क्वांटिटी. जसं जसं एक्स ची व्हॅल्यू वाढत आहे तसं तसं वाय ची पण व्हॅल्यू वाढत आहे. यालाच आपण काय म्हणतो, डायरेक्ट प्रपोर्शन. काय म्हणतो, डायरेक्ट प्रपोर्शन. ठीक आहे, आता यालाच कसं लिहितात बघा, याला डायरेक्ट प्रपोर्शनला लिहायचे दोन पद्धत आहेत.
तर आता एक्स आणि वाय डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहेत. तर पहिल्यांदा आपण काय लिहितो, ठीक आहे नेक्स्ट पेजवर लिहितो डायरेक्ट प्रोपोर्शन. तर ते वरच एक्झाम्पल लक्षात ठेवून आता आपण काय लिहिणार, डायरेक्ट प्रपोर्शनला लिहायच्या दोन पद्धती आहेत. कसं त्याला आपण एक्सप्रेस करणार बघा. पहिलं तर काय, एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. याचा अर्थ काय, जशी जशी ॲज व्हॅल्यू ऑफ एक्स increases, value of y also increases. ठीक आहे, समजलं. बघितलं होतं, पेट्रोल जसं जसं वाढेल तर डिस्टन्स पण तसं तसं वाढायचं. म्हणजे एक्स वाढलं की वाय वाढणार. आणि किंवा आणखीन एक काय मेथड आहे बघायला एक्सप्रेस करायची. इथं बघा, हा रेशिओचा कॉलम बघा, सगळीकडे तुम्हाला एक्स इस टू वाय चा रेशिओ सेम दिसायला आहे का रे. 1:40 रेशिओ कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय, एक्स डिवायडेड बाय वाय एक कॉन्स्टंट आहे काहीतरी. इथं त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आहे, 1:40. त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काही पण असू शकते. एक्स इस टू वाय च्या रेशिओला मी के लिहितो समजा. ठीक आहे, काय लिहिलं, के म्हणजे काय, आपला एक कॉन्स्टंट नंबर, म्हणजे तेवढीच व्हॅल्यू येणार. इथं तुम्ही काही पण टाका. आता इथं 2च्या जागी 10 लिटर पेट्रोल टाकलं तर डिस्टन्स समजा 400 होईल. पण 10 डिवायडेड बाय 400 किती, 1:40 शेवटी ती कॉन्स्टंट आले. त्याला मी काय कन्सिडर केलं, के कन्सिडर केलं. मग बघा आता तिथं काय आलं होतं आपलं, एक्स डिवायडेड बाय वाय ची व्हॅल्यू काय होती, कॉन्स्टंट होती. त्या कॉन्स्टंटला काय म्हणलं मी, के. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. डायरेक्ट प्रोपोर्शन समजलं. आणि त्याला एक्सप्रेस कसं करायचं, तर असं एक्सप्रेस करायचं ह्या दोन पद्धतीनं. पहिले एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय आणि दुसरे एक्स बाय वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट. क्वेश्चन सोडवण्यासाठी हे जास्त कामाला येते. ठीक आहे, चला हे झालं डायरेक्ट प्रोपोर्शन. आता दुसरं आपण नेक्स्ट बघूयात, इनडायरेक्ट प्रोपोर्शन. इनडायरेक्ट प्रोपोर्शन बघा, थोडं लक्ष द्या सगळ्यांनी. इनडायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे आपण कसं करणार, आपण एका एक्झाम्पल बघूया. त्याला काय करू, हे 2 पॉइंट घेऊ आपले. एक मिनिट, हे आपले 2 पॉइंट ए आणि बी पॉइंट आपला. ठीक आहे, मग बघा ह्या ए आणि बी पॉइंट मधलं मी डिस्टन्स किती कन्सिडर करतो, 120 किलोमीटर. किती, 120 किलोमीटर. आणि आता बघा, मला ए पासून बी पॉइंटला जायचंय आणि माझी व्हेलॉसिटी किती आहे, व्ही व्हेलॉसिटी आहे माझी. मी कन्सिडर करतो किती व्हेलॉसिटी, व्ही. आणि ती व्हॅरी होणार आहे. आणि मला इथं जाण्यासाठी टाइम किती लागणार आहे, टाइम इज इक्वल्स टू टी टाइम लागणार आहे. ठीक आहे, हे डिस्टन्स किती, 120 किलोमीटर. ठीक आहे, टी टाइम लागणार आहे. मग बघा आपण काय करू, एक चार्ट बनवू आपण आता इकडं आपला मस्त पैकी. डिस्टन्स तर 120 आहे. मग बघा इथं मी काय लिहिणार, व्हेलॉसिटी. आणि इथं काय लिहिणार, टाइम. आता बघा, आपल्याला एक फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, एक बेसिक फॉर्म्युला असतो, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. काय फॉर्म्युला असतो, व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. मग बघा आता मी काय करतो, आधी कन्सिडर करतो की हा फॉर्म्युला मॉडिफाय केलास काय होईल रे, टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी होईल. हे टाइम इकडे गेला, व्हेलॉसिटी इकडे आली. तर मी आता वेगवेगळे एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल काय कन्सिडर करतो, माझी व्हेलॉसिटी आधी किती होती, एक मिनिट, हे इकडे आपला तिसरा पण एक कॉलम आहे बरं का. हा,
टाइम, आता बघा हा तिसरा कॉलम आपण नंतर लिहिणार आहोत, पण सध्या बनवून ठेवतो मी फक्त. आता बघा पहिल्यांदा मी काय करतो, कन्सिडर व्हेलॉसिटी आता वेगवेगळी कन्सिडर करतो. समजा मी सुरुवातीला काय घेतलं, व्हेलॉसिटी इज इक्वल टू 20 किलोमीटर पर आवर. मग आता टाइम किती लागेल रे, हे टाइमचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. डिस्टन्स किती आहे आपलं 120, व्हेलॉसिटी किती घेतली आहे 20, मग टाइम किती लागेल रे 6 आवर्स, बरोबर. तर टाइम किती लागायला मला इथं 6 आवर्स. आता बघा मी व्हेलॉसिटी काय करतो 20 वरून वाढवतो थोडी, ऍक्सेलरेटर दाबलं समजा, आणि व्हेलॉसिटी मी वाढून किती करतो माझी 30 करतो. ठीक आहे, किती केली व्हेलॉसिटी 30. मग या केस मध्ये टाइम किती येईल रे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय व्हेलॉसिटी 120 बाय 30 म्हणजे किती 4 आलं. आता टाइम किती आला माझा 4 आला. ठीक आहे, मग बघा व्हेलॉसिटी आता आणखीन वाढवतो, किती केली समजा 60 केली, किती 60. मग आता टाइम किती लागेल रे 120 डिवायडेड बाय 60 2 आवर्स, बरोबर. आणखीन वाढवली समजा व्हेलॉसिटी 80 केली, किती केली 80. मग आता टाइम किती लागेल 120 बाय 80 म्हणजे 1.5 आवर्स, 1.5 आवर्स, बरोबर. मग बघा ह्या व्हेलॉसिटीला मी काय म्हणतो एक्स क्वांटिटी, टाइमला काय म्हणतो वाय क्वांटिटी. आता बघा हे चार्ट बनवला आपण. आता तिसरा कॉलम आपल्याला आता लिहायचा आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये आपण काय लिहायचं एक्स इंटू वाय. त्याच्या आधी आता बघा व्हेलॉसिटी आणि टाइम आपल्या ज्या क्वांटिटी आहेत, मला सांगा इथं ह्या टेबल मध्ये बघा, जसं जसं आपण खाली चालू व्हेलॉसिटी वाढत आहे, अरे हो का नाही वाढत आहे. आणि व्हेलॉसिटी वाढली की टाइम कमी व्हायलाय का जास्त व्हायलाय, टाइम कमी व्हायलाय. म्हणजे काय ऍज व्हेलॉसिटी इन्क्रीजेस टाइम डिक्रीजेस, काय ऍज व्हेलॉसिटी इन्क्रीजेस टाइम डिक्रीजेस. पुढच्या पेजवर लिहितो ऍज व्हेलॉसिटी इन्क्रीजेस टाइम डिक्रीजेस, बरोबर. म्हणजे एक क्वांटिटी वाढली त्याच्यामुळे दुसरी क्वांटिटी कमी होत आहे, यालाच आपण काय म्हणतो इनव्हर्स प्रपोर्शन. म्हणजे काय झालं आता बघा ह्याला दोन मेथडने रिप्रेझेंट करतात. पहिली मेथड काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे ऍज व्हेलॉसिटी इन्क्रीजेस टाइम डिक्रीजेस. म्हणजे काय व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. ठीक आहे, अरे ठीक आहे चला. मग बघा आता तिसरा कॉलम आपला भरायचा राहिलाय. तिसऱ्या कॉलम मध्ये मी काय लिहिलंय एक्स इंटू वाय म्हणजे व्हेलॉसिटी इंटू टाइम. आता बघा 20 इंटू 6 किती येते रे 120. 30 इंटू 4 किती येते 3 1 3 3 2 6 120 येते, बरोबर. 60 इंटू 2 120. 80 इंटू 1.5 120 येते, बरोबर. मग बघा इथं आता तुम्हाला काय दिसायला, इथं व्हेलॉसिटी चेंज व्हायलाय, टाइम चेंज व्हायलाय. म्हणजे एक्स आणि वाय आपण व्हेलॉसिटीला एक्स टीला वाय कन्सिडर केले. एक्स आणि वाय आपलं चेंज व्हायलंय, पण त्यांचा प्रोडक्ट चेंज व्हायलाय का रे, व्हायलाय का नाही. त्यांचं मल्टिप्लिकेशन जे आहे व्हेलॉसिटी आणि टाइम जरी चेंज झाले, त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते चेंज व्हायलंय का, त्यांचा प्रोडक्ट चेंज व्हायलाय का नाही. प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे, याला मी काय म्हणतो के. मग बघा आपल्या इनव्हर्स प्रोपोर्शनला रिप्रेझेंट करायची दुसरी मेथड काय असेल रे एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. काय आलं पहिली मेथड काय व्ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी, आणि दुसरं काय व्ही इंटू टी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, किंवा एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट म्हणा, आणि इकडं एक्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वाय. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. अरे हो हा चला समजलं सगळ्यांना, झालं. मग एवढंच आहे रेशिओ प्रोपोर्शन मध्ये आपल्या बघण्यासाठी. डायरेक्ट प्रोपोर्शन इनडायरेक्ट प्रोपोर्शन महत्वाचं आहे तुमचं 11वी 12वीच्या ह्यानं बघता, तर ते नीट करा. ठीक आहे, थँक्यू.